धरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यस्मात् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्त्रीरैरङ्गैस्तुष्टु वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा। अतिशय मंगलमय आणि पवित्र दिवस आहेत हे 9 दिवस। अश्विन प्रतिपदेपासून अश्विन वद्य प्रतिपदा ते नवमी पर्यंत, अश्विन नवमी पर्यंत शक्तीचा संचार 9 दिवस या सृष्टीवर असतो। या 9 दिवसात आपल्या पंचांगाची अतिशय सुंदर अशी रचना आहे। चैत्र महिन्याची सुरुवात पुरुषापासून आहे, रामनवमी, आणि भाद्रपद संपला म्हणजे 6 महिने पूर्ण होतात आणि अश्विन वद्य प्रतिपदेपासून प्रकृतीची सुरुवात आहे। शक्ती सुरुवात म्हणजे प्रकटीकरण, जन्म वगैरे काही नसतो, तसा प्रकटीकरण असते ते नसतं। आणि विशेष करून संचार, विशेष करून प्रकटीकरण असतं। दोन्ही ठिकाणी नवरात्र आहे, तिकडे चैत्र नवरात्र आहे चैत्र नवमी पर्यंत, आणि इकडे अश्विन नवमी पर्यंत नवरात्र आहे। असा प्रकृती आणि पुरुष यांचा खेळ या सृष्टीमध्ये सतत सुरू असतो, जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत। आज आपण सर्व जेवढे उपस्थित श्रोते आहात त्यामध्ये ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध सर्व जे असतील त्या सर्वांना मी प्रथम वंदन करतो। स्मरण करू आपण परमपूज्य डॉक्टर काकांचं आणि परमपूज्य मंदाताईचं, ज्यांच्या सत्संगामध्ये राहून आपण काही थोडस आपल्या आयुष्याचा जेवढा काळ त्यांच्या सत्संगामध्ये गेला त्या काळामध्ये काही त्यांच्यापासून ग्रहण करू शकलो, म्हणून त्यांचं स्मरण करूया आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया। वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम। शंकराचार्यांचा आदेश आहे, त्यांचा उपदेश मंचकम हे एक स्तोत्र आहे, माहित आहे आपल्या सगळ्यांना, आपण त्याचा अभ्यास केलेलाच आहे। समस्त मानव जातीसाठी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी हा उपदेश केलाय, मानव जातीला बरं का, भारतातल्या आणि जम्बूद्वीप मधल्या आर्य लोकांना वगैरे असं नाही, सगळ्यांना केलेला आहे त्यांनी। समस्त मानव जातीच्या कल्याणाची आमच्या वेदांनी प्रार्थना केली आहे, समस्त मानव जातीच्या। सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः। विश्वाच्या खाली आमची दृष्टी नाहीये, इतकी संकुचित अजिबात नाही। सगळं जे काही आमच्या या भारतभूमीमध्ये जम्बूद्वीपामध्ये आर्य काळामध्ये जे निर्माण झालं ते विश्वाच्या कल्याणाचंच आहे। आता विश्वात्मके देवे माऊलीला त्यांच्या त्या काळामध्ये किती त्रास झाला कल्पना करा तुम्ही। गावामध्ये राहू देत नव्हते, गावाच्या बाहेर त्यांना राहावं लागलं। तरी कुठेही ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आपल्याला दिसणार नाही की ज्यामध्ये त्या गावच्या आळंदीच्या लोकांना किंवा इतर लोकांना त्यांनी काही कुठे त्यांच्याबद्दल काही दुर्भावना व्यक्त केली असेल, अजिबात नाही। त्याच्या उलट आता विश्वात्मके देवे वाघ यज्ञ दोषावे,
पसायदान त्यांच्यासाठी मागितलं. वेदांची प्रार्थना, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. असा अतिशय व्यापक जो दृष्टिकोन आहे हा मुळातच निर्माण झाला, सृष्टी ज्या दिवशी निर्माण झाली त्या दिवशी. लक्षात ठेवायचं, आपण प्रस्तावना बघतोय, आपण ज्या विषयाचा विचार करणार आहोत, प्रश्नोपनिषदाचा, त्याचं मूळ कुठे आहे हे थोडं शोधायचं आहे. सृष्टी निर्माण ज्या दिवशी झाली त्याच दिवशी हे सगळं निर्माण झालं. सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा पूर्ववाचक प्रजापती, गीता सांगते आपल्याला. यज्ञासहित सृष्टी निर्माण केली. एक क्षणभर सुद्धा इथे मानव जातीला धर्मविरहित परिस्थितीत राहू नाही दिलं भगवंताने. कुठेही कोणाला गोंधळलेल्या स्थितीमध्ये सोडलेलं नाही आहे. मानव देहधारी जीवांचं अंतिम कल्याण करण्यासाठी हा देह त्यांनी भगवंतांनी विशेष करून निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळेच या देहाला कुठेही कशाही प्रकारचे धर्माचं मार्गदर्शन उपलब्ध होणार नाही अशी व्यवस्थाच नाही आहे या सृष्टीमध्ये. सहयज्ञ प्रजा सृष्टी. आणि ते जे निर्माण झाले सृष्टी निर्मितीच्या क्षणी त्यांना आपण वेद म्हणतो. आपल्या भारतीयांचा आणि अन्यत्र लोकांचाही आहे. बरेचसे युरोपियन लोक, इतर पंथांच्या लोकांना या वेदांबद्दल अपार श्रद्धा आहे आपल्या अंतःकरणामध्ये. का अशी परिस्थिती आहे? वेदाचं हे काय विशेषता आहे की ज्याच्यामुळे आपण सगळे भारतीय त्याच्या समोर एवढा आदराने त्याला साष्टांग नमन करतो? शंकराचार्य प्रत्यक्षात सांगतात, वेदो नित्यम अधीयताम, नित्यम अधीयताम, नित्य त्याचा अभ्यास करा, वेदांचा अभ्यास करा. तद उदितम कर्म स्वनुष्ठीयताम, त्याच्यामधून जे कर्म उदयाला आले त्याचं अनुष्ठान करा तुम्ही. काहीतरी त्यामागे उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून आपण थोडसा, मला आठवते काही मागील प्रवचनामध्ये जे आपण उपनिषदांचा अभ्यास सुरू करताना अगोदर जी होती त्याच्यामध्ये वेदांची थोडी माहिती दिली. परंतु आज सुद्धा आपला जो विषय आहे त्या विषया संदर्भामध्ये हे वेद अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण आपला जो विषय आहे तो वेदांच्या अंतर्गत येतो आहे. आणि वेदाबद्दल आपल्याला प्रिलिमिनरी थोडीशी माहिती आता झालीच असेल अगोदर. एक थोडक्यात त्याचा आढावा घेऊन पुढे जाऊ आपण. वेदांची निर्मिती किंवा वेद वाङ्मय जे आहे हे सृष्टीमधलं अति प्राचीन आहे, सर्वात प्राचीन आहे. आणि याला मान्यता सगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानी लोकांची, पाश्चात्य तत्वज्ञानी लोकांनी यांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे की वेद सर्वात पुरातन आहेत. मग पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारच्या विद्यांचा उद्गम वेदामधूनच आहे. वेदाला जे माहित नाही ते तुम्हाला कोणालाच अजूनपर्यंत माहिती पडलेलं नाही आहे. वेदालाच माहित नाही तर तुम्हाला कुठून माहिती होणार आहे? वेद बाह्य कुठलीही ज्ञानच अस्तित्वात नाही. वेदो अखिलो ते धर्ममूलम, सगळ्या धर्मांचं मूल आहे ते ज्ञानमय आहे. वेद ज्ञानमय आहे. आणि म्हणून वेद हे असे आहेत, आपली श्रद्धा प्रबळ करण्यासाठी या गोष्टीचं चिंतन आवश्यक असते. हे वेद जे निर्माण झाले ते भगवंतांनी सृष्टी निर्माण करतानाच करून दिले. ब्रह्मदेव त्याच्यासहितच बाहेर आले. सहयज्ञ प्रजा सृष्टवा, यज्ञासहित केलेले आहेत. आणि म्हणून असे जे वेद आहे या वेदांना आम्ही भारतीय ईश्वराची वाणी मानतो. ते ईश्वराचं वचन आहे. कारण तिथे कोणीच नव्हतं हो त्यावेळेस. ब्रह्मदेव नंतर भगवंतांनी आणले अस्तित्वामध्ये त्यांच्या संकल्पाबरोबर. आणि ब्रह्मदेवाला तर हे सगळं ज्ञान वेदांनीच दिलेलं आहे. त्यांनी ते वेदाती वाणी, ईश्वरीय वाणी जी ब्रह्मदेवानी ऐकली, त्यांच्या चारी मुखातून जे बाहेर पडले ते वेदच पडले. ब्रह्मदेवानी ऐकले म्हणून त्यांना श्रुती सुद्धा, श्रुती आहेत त्या. ब्रह्मदेवानी श्रवण केले म्हणून त्या श्रुती आहेत. आणि त्या श्रुती त्यांनी जशा श्रवण केल्यानंतर त्या श्रुतींचं श्रवण करणारे जे कोणी ऋषी लोक असतील त्यांनी ते ऐकून कंठस्थ केले. आणि ते कंठस्थ केलेले वेद, ऐकलेले वेद आणि कंठस्थ केलेले वेद आपल्यापर्यंत आज येऊन पोहोचलेले आहे. लिहून नाही ठेवलेले आहे कोणी, नव्हतंच तिथे, काही सामग्रीच नव्हती या गोष्टी. म्हणून वेदांना अपौरुषीय वाणी म्हणतात.
ती ज्ञान स्वरूप आहे, विश्वाचं कल्याण करणारी आहे. मनुष्य ज्या क्षणी मनुष्य देह निर्माण होऊन या सृष्टीवर देहधारी होऊन आला, त्याच्या अगोदर वेद आहेच त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या मार्गदर्शनासाठी. हा मुद्दा याच्यासाठी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवावा लागतो की आम्हाला सगळ्यात जर काही गोष्टी आदर करण्यासाठी म्हणा किंवा पूजनीय म्हणा, आदरणीय म्हणा, ही सगळ्यात जर असेल तर फक्त आपल्यासाठी वेद आहे. आणि पाश्चात्य लोकांनी सुद्धा, पाश्चात्य तत्वज्ञान, युरोपियन तत्वज्ञानी या लोकांनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. म्हणून वेदांचा अभ्यास केल्याशिवाय आजही सुद्धा कोणाचाच अभ्यास पूर्ण होत नाही. सैद्धांतिक भाग लक्षात ठेवायचा. तुम्ही कशाचाही अभ्यास करावा, तो पूर्ण होणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही वेदांचा अभ्यास करणार नाही. आणि वेदाला जे माहित नाही ते कोणालाच माहिती नाही. कोणी जर असं म्हणत असेल की मी जे म्हणतो दाखवा वेदात कुठे आहे, तर सगळी आहेच ते, फक्त तेवढा अभ्यास करून तिथे शोधण्याची आवश्यकता आहे. हे वेदांचं लक्षात ठेवायचं. युरोपियन देशांमध्ये जाणं, तुम्ही वेदांचा अभ्यास केल्याशिवाय आधुनिक अभ्यास परिपूर्ण होत नाही हे तत्व त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. ओल्ड टेस्टॅमेंटचा अभ्यास केल्याशिवाय न्यू टेस्टॅमेंट त्यांना समजतच नाही. तेच आहे, म्हणजे त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि आज दुर्दैवाने आपण आपल्या या भारतभूमीमध्ये या वेदांच्या अभ्यासाला मागासलेलं समजतो, अति प्राचीन, त्यालाच चॅलेंज करतो, त्याच्यावर संशय विकल्प घेतो. अशी परिस्थिती युगाचा, हे समजूया प्रभाव आपण, कलियुगाचा प्रभाव, आणि त्यामध्ये ही असं निर्मिती झालेली आहे. वेदांची निर्मितीची अनेक वेदांमध्ये उल्लेख केलेला आहे. अस्य महत्वभूतस्य निश्वासितम एतत् यद ऋग्वेदो यजुर्वेदः. बृहदारण्यक सगळ्यांना माहितच आहे, किंवा आपण माहिती करून घ्याल. त्याच्या श्वासोश्वासापासून ब्रह्मदेवाने श्वास आतमध्ये घेतला की वेद लय पावतात, आणि वेद श्वास बाहेर सोडला की वेद बाहेर येतात, असा अर्थ आहे त्याचा. अस्य महत्वभूतस्य निश्वासितम. त्याच्यामध्ये हे मनुस्मृती, त्याच्यानंतर जो राजा निर्माण झाला सूर्य वंशामधला मनुराजा, मनुस्मृती त्याच्याच नावावरून त्याचं नाव पडलेलं आहे. वेद सर्व ज्ञानमय आहे असं त्यांनी सांगितलं. सर्व ज्ञानमयो ही सहा. वेद सगळे ज्ञानमय. वेदो अखिलो धर्म मूलम. सगळ्या धर्माचं मूळ वेदामध्येच आहे बिलकुल. आणि अपौरुषेयम वाक्यम वेद. काही कालानंतर एक मोठे ऋषी निर्माण झाले, त्यांचं नाव सायनाचार्य आहे. या सायनाचार्यांनी हे वेदावरचं अगदी मान्यता प्राप्त प्रसिद्ध ते भाष्यकार म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे. सायनाचार्य नाव लक्षात ठेवायचं. त्यांनी अपौरुषम वाक्यम वेद. आता अपौरुषीय कसं आहे हे समजायला खूप वेळ लागू शकतो, त्यामुळे आपल्याला एवढं एकच सांगतोय. अपौरुषीय ते का म्हटलेले आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्या मनुष्य जो आहे त्याच्या वाणीमध्ये अनेक दोष आहे. अनेक दोषासहित ही पुरुषांची वाणी असते. आणि वेद अत्यंत निर्दोष आहे. निर्दोष ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित. अशा या निर्दोष ब्रह्मातून वेद निर्माण झालेले असल्यामुळे ते निर्दोषच आहेत. पुरुषांच्या वाणीमध्ये खूप दोष आहे. व्याघात दोष आहे, त्याच्यामध्ये विप्रलिप्सा, कर्णापाठव हे दोष आहे त्याच्यामध्ये. आणि पुष्कळ 7-8 दोष आहे त्याच्या वाणीमध्ये. ते अर्थहीनता, अप्रसंगित, अप्रसंग, असं अप्रसंग म्हणजे प्रसंग नसतानाही बोलल्या जाते आपल्या वाणीमध्ये, ते बोलल्या जाते. अर्थहीनता असते. त्याच्यानंतर व्याघात दोष निर्माण होतात. कर्णापाठव याचा अर्थ, कर्ण म्हणजे ही साधनं, पाठव म्हणजे पटुत्व. आपले जे इंद्रिय आहेत हे साधनं आहेत आपले ज्ञान करून घेण्याची, त्याच्यामध्ये पटुत्व नसते, म्हणजे चातुर्य पुरेसं नसते वेद समजून घेण्यासाठी. हा दोष आहे आपल्यातला, आपल्या वाणीतलाही तो दोष आहे. वाणी यथार्थ बोलू शकत नाही, खूपदा सत्य बोलू शकत नाही, हा वाणीतला दोष आहे. विप्रलिप्सा हा दुसरा दोष आहे तिच्यामध्ये. जे सांगायचं ते सांगू नाही शकत, ते जे मिळवायचं ते मिळू नाही शकत ते. आणि त्याच्यामुळे या वाणीमधले दोष आपल्याला वेदामध्ये कुठेही आढळत नाही. म्हणून सिद्ध झालेलं आहे की या वेद जे आहे ते अपौरुषेयम वाक्यम वेद, हे सायनाचार्याने लिहिलेलं आहे. ते अत्यंत स्वीकारलेलं आहे सगळ्या शास्त्रांनी.
आणि त्यामुळे कशासाठी निर्माण झाले असा प्रश्न येतो. तुम्ही म्हणाल किंवा काय गरज होती वेदांना हे करण्यासाठी, तर लक्षात ठेवायचं फार महत्व. सगळे जीव आपण सुखासाठी धडपड करतो आहोत, आपल्यावर तरी संकट येतात, आपल्याला दुःख होत असते अगदी, आणि दुःख कसं बाजूला सारावं याचे उपाय आपल्याला लौकिक उपायाने आपलं दुःख दूर होत नाही. होते का दूर? नाही. उदाहरण घेऊ आपण एखादं. लौकिक उपाय कितीही करा, आपले जे दैवी रोग म्हणू आपण त्याला, जे दैवी रोग आहे ते बसतच नाही होऊ शकत. साधा अस्थमा बसत नाही लवकर आपल्या याच्यामधून, किंवा काही रोग आपल्याबरोबर बसत, वात पित्त कफाशी संबंधित असलेले आयुर्वेद सांगतं हे तुमच्या पूर्वजन्माचे कर्मफळ म्हणून तुमच्या बरोबर येतातच, ते बसत नाही. वातरोग कधीच बसत नाही, पूर्ण नष्ट झाला असं होत नाही. अस्थमा जातच नाही तो शेवटपर्यंत, शेवटचा श्वासापर्यंत तो आपली साथ देत असतो. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की काही दुःख जे आहे ते लौकिक उपायाने दूर होत नाही अशा वेळेस आणि काही गोष्टी आपल्याला लौकिकामध्ये कळत सुद्धा नाही, ते अनुमान प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण वापरूनही कळत नाही. म्हणून त्याची व्याख्या केलेली आहे, प्रत्यक्षानानुमित्या व यस्तु पायो न विद्यते एतत् विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदतः. तस्मात् वेदस्य वेदतः. आपले दुःख लौकिक उपायाने जर दूर झाले नाही तर त्या संबंधी अनुमान प्रमाणानेही दूर नाही झाले, कोणतं प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने आपल्याला याचे उपाय जर सापडले नाही, एतत् विदन्ति वेदेन, ते वेद सांगतात आपल्याला. म्हणून वेदाची वेदता त्यामध्ये आहे. हे वचन आलेलं आहे, वेदांमधूनच आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला अनुकूल गोष्टीची प्राप्ती कशी करून घ्यायची, अनुकूल गोष्टीशिवाय ज्या प्रतिकूल असतात त्याचा निराकरण कसं करायचं हे फक्त वेदच सांगू शकतात आणि काय नाही. साधी गोष्ट असते होती, आयुष्यभर कोड कधीच तुमचा जाणार नाही, अस्थमा जाणार नाही, साधे साधे हे रोग असतात, नाही जात ते, कारण ते कर्माचे फल आहेत. लक्षात ठेवायचं, विषयांतर होऊ देत नाही मी, मला माहित आहे. आणि त्यामुळे वेदाचं हे असं एवढं महत्व लक्षात ठेवायचं. वेद मंत्र आणि ब्राह्मणात्मक आहे. वेदाचे दोन्ही विभाग, मंत्र आणि ब्राह्मणात्मक. या वेदाचा जो अंतिम भाग आहे, मंत्र भाग जो आहे त्याचा अंतिम भाग, ब्राह्मण भागामध्ये असलेले मंत्र त्याचे अंतिम भाग, त्याला उपनिषद म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, तेच वेदांत, वेदाचा अंत, अंत शब्द याचा अर्थ इथला निर्णय, तात्पर्य, कसं हे जे आहे ते वेदांत, त्याला वेदांत म्हणतात. आणि मंत्र भागातून काही उपनिषद आले आहे आणि ब्राह्मण भागातून उपनिषद आहे. जेव्हा मंत्र एकत्र येतात तेव्हा त्यांना संहिता म्हणतात, संहिता. म्हणून जे उपनिषद आपण वाचतो सुरुवातीलाच त्याच्याबद्दल लिहिलेलं असते. हे आपलं उपनिषद, आज प्रश्नोपनिषदाचा अभ्यास सुरू आपण करणार आहात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, लिहून देतात ते कोणत्या वेदांमधून आणि कोणत्या वेदाच्या कोणत्या भागातून आलं. हे जे आता आपलं जे प्रश्नोपनिषद आहे त्याबद्दल शंकराचार्यांनी भाष्यात पहा तुम्ही, सुरुवातीला पहिले त्याचाच उल्लेख केला आहे. मुंडक उपनिषदा जे आहे ते अथर्वण मंत्रामधून आलेलं आहे. अथर्वण मंत्रोक्त मुंडक उपनिषद, आणि मुंडक म्हणजे अथर्वण उपनिषदाच्या ब्राह्मण भागामधून हे उपनिषद आलेलं आहे. सुरुवात तशीच असते. जे उपनिषदावर भाष्य करणारे विद्वान आहेत, जे लोक ऋषीमुनी आहेत, त्यांनी सुरुवातीला त्याचा स्रोत सांगून दिलेला आहे. म्हणून हे जे मुंडक उपनिषद जे आहे त्याच्या ब्राह्मण भागातून, मुंडकामध्ये सुरुवातच प्रश्नाने झालेली आहे. आपण थोडस आता मुंडक उपनिषद माहित नाही झालं की नाही आपलं, पण बघाल तर पहिले प्रश्नानेच सुरुवात झालेली आहे. कस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती, प्रश्नाने सुरुवातच आहे. ऋषीमुनी कंटाळले, किती अभ्यास करतील या सृष्टीचा, सूर्याचा करतील, चंद्राचा करतील, की आणखी एक ग्रहगोल निर्माण झाले याचा अभ्यास करत बसतील. अनेक सृष्टीमध्ये विविधता आहे नाही का. आकाशाचा अभ्यास करतील, वायूचा करतील, अग्नीचा करतील, जलाचा करतील, पृथ्वीचा करतील, वनस्पतीचा करतील, की औषधांचा करतील. एक आयुष्य नाही पुरणार. मग त्यांना असा विचार आला की असं काही आहे का की एकच फक्त जाणून घेतलं असतं सगळं जाणले जाते. कस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती, प्रश्नाने सुरुवात केली. मुंडक उपनिषद हे
मोक्षपरक मानला गेलेला आहे. म्हणून त्यामध्ये बाकी प्रश्नांचं आलेलं नाही. नंतर याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये मुंडक उपनिषदाने ज्ञान सांगितलेलं आहे आणि ते ज्ञान हे त्याचं उत्तर पुढे दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोका मंत्रामध्ये आलेला आहे. मुंडक उपनिषद पुरुष एवेदम विश्वम यद भूते याच्या भव्य वगैरे, तो पुरुषच सगळं आहे असं म्हणून त्याचं उत्तर आहे. आपला विषय नाही तो, आपण इथपर्यंतच पाहू. त्याच्याबद्दल मुद्दा लक्षात ठेवायचा की ह्या अथर्व वेदाच्या मुंडक उपनिषदाच्या ब्राह्मण भागातून हे उपनिषद आलेलं आहे. म्हणून हे जे प्रश्नोपनिषद जे आहे ज्याच्यामध्ये 6 प्रश्न विचारलेले आहे, मुंडक उपनिषदामध्ये वेळच नाही मिळाला ते सगळं सांगायला. म्हणून हे प्रश्नोपनिषद मुंडक उपनिषदाच्या ब्राह्मण भागातील प्रश्नांचं जे प्रश्न ऋषीमुनींनी निर्माण केले त्याच्या उत्तरादाखल आहे. स्रोत बघा तुम्ही किती हे आहे. अशा रीतीने आपण इथपर्यंत आलो. वेद आपण समजून घेतले. वेदांचा अंतिम भाग, वेद पूर्वी एक होता, भगवान व्यासांनी त्याला 4 याच्यामध्ये विभागणी केली त्याची. कारण एक खूप मोठा, कोणालाही एका व्यक्तीला आपल्या आयुष्यात ते वेदाचा अभ्यास करणं शक्यच नव्हतं. भगवान व्यासांनी त्याची जी आहे 4 भागामध्ये विभागणी केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 दिले. त्यांनी 4 ऋषी बोलवले. 4ही ऋषींना ते वेद त्यांच्या हवाली करून दिले आणि त्यांना सांगितलं, जा बाबांना तुम्ही याचा वेदांचा तुम्ही अभ्यास करा. तुमचे शिष्य वर्ग जो आहे त्यांना याच्यातलं ज्ञान प्रवाहित करून द्या. वेदांमध्ये आलेलं मुख्य ज्ञान जे प्रवाहित आपल्यापर्यंत आलेलं आहे ते याही अगोदर त्या ज्ञानाचा जो प्रवाह, ज्ञानाचा संप्रदाय म्हणतात त्याला, तो ज्ञान संप्रदाय फक्त 2 देवतांपासून आलेला आहे. मुख्य 2च देवता आहे यांच्यामधून हा वेदांच्या ज्ञानाचा प्रवाह अविरतपणे सुरू आहे. त्याला परंपरा म्हटलेला आहे. एक प्रवाह आलाय भगवान शिवापासून, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. वेदांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवान शिवापासून आलं. ते त्यांच्या शिष्यांनी पुढे ते संप्रदाय, तो विद्या संप्रदाय आणि ज्ञान संप्रदाय असे 2 संप्रदाय असतात. जे ज्ञान आहे ते ज्ञान शिकण्यासाठी विद्या ग्रहण करावी लागते. लक्षात ठेवायचं, बारीक मुद्दे आहेत हे. ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी विद्या शिकावी लागते आणि विद्या मात्र अधिकाराच्या अधीन आहे. म्हणजे काय, सगळेजण ते विद्या शिकण्याचे अधिकारी नाही. सगळ्यांची बुद्धी तेवढी सूक्ष्म नसते. वेदांचा अभ्यास करण्यासाठी ऋषीमुनींना आयुष्यभर तपश्चर्या करावी लागली, तेव्हा काही ते त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाले, अपौरुषीय तत्वज्ञान. आणि आपण त्या असा इतकं ते हे नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही स्वतःला एक एलिजिबल करून घ्यावं लागते. आजकाल त्या एंट्रन्स टेस्ट असतात ना, सगळ्या कॉलेजमध्ये जा तुम्ही, त्याचं प्रवेश सरळ ऍप्लिकेशन दिलं की मिळत नाही. तुम्ही त्याच्यासाठी अधिकारी आहात की नाही हे तपासून पाहतात, ते नंतरच तुम्हाला प्रवेश देतात. तसं हे विद्या शिकण्यासाठी तुम्ही अधिकारी आहात की नाही, कारण ते ज्ञान तुमच्यामध्ये स्थिर झालं पाहिजे. तुमचं अंतःकरण तेवढं स्वच्छ झालेलं पाहिजे, ते ग्रहण करून तिथे टिकलं पाहिजे. म्हणून हे शांतीपाठ त्याचा आपण थोडा उद्या विचार करू. त्यासाठी आहे, टिकलं पाहिजे. ते ऐकतात सगळं ऐकतो आपण. किती ऐकलं आतापर्यंत? सर्वम खलु इदम ब्रह्म कितीदा ऐकलं हे आपण, पण ते टिकलं का आपल्या मनामध्ये? कारण नाही. कारण काय, नुसतं आपण श्रवण केलं पण श्रवणाचं मनन अजिबात झालेलं नाही, म्हणून ते टिकत नाही. श्रवण केलेलं जेव्हा टिकत नाही तेव्हा मननामध्ये जा. म्हणजे आपला साधन चतुष्टयामधला अंतरंग भाग, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग आत्मसाक्षात्कार. आपण त्या एका स्तरावरच थांबून जातो, श्रवण करतो, बस खूप श्रवण चालू आहे आपलं. बहु हिंडता सौख्य होणार नाही, समर्थांनी या अर्थाने असं म्हटलेलं आहे. खूप नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैशवृणते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम. कठोपनिषद आपलं झालेलंच आहे मला वाटतं बहुतेक. न बहुना श्रुतेन, खूप श्रवण केल्याने पण काही नाही, त्यातला थोडा जरी भाग आपण मननात नेला आणि मननाचं निधिध्यासन केलं की आत्मसाक्षात्कार आहे. शक्ती अंतरंग साधन आहे ज्ञान मार्गाचं. ते असो, मुद्दा तो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की हे जे वेद
दोन मुख्य संप्रदाय जे झाले, एक भगवान शिवापासून झाला आणि दुसरा विष्णूपासून. नारायण समारंभाम शंकराचार्य मध्यमा पास्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. हे ज्ञानाचे संप्रदाय चालत आले, त्याचे अधिकारी त्यानुसार हे ज्ञान पुढे आतापर्यंत पृथ्वीवर जे आलं ते तिथून त्यांचा प्रवाह आहे. एक थोडा विज्ञानाचा, थोडा विषयांतर नाही म्हणत मी त्याला, पण एक विज्ञानाचा भाग इथे आत्ता विज्ञानाला कळलेला आहे या गोष्टीचं महत्व. हे कसं आहे, आपण आपल्याला सगळ्यांना आपले गोत्र असतात बरं का. समस्त मानवजात गोत्रामध्ये विभागले गेलेली आहे. ज्यांना माहीत नाही त्यांचं सोडून द्या, पण सगळ्यांना गोत्र आहे. आपण आज आदिवासी भागात जा, त्यांच्यामध्ये इतकं कडक नियम आहे, ते सगोत्री विवाहच करत नाही, कधीच नाही करत, वर्जित आहे आपल्या शास्त्राप्रमाणे सगोत्री विवाह. आपणही बघा, आपल्याला आपण जेव्हा काही आपल्या मुलाबाळांचे जे मोठे होतात, लग्नाचा विचार करतो, त्यावेळेस पहिले गोत्र काय तुमचं विचारतो ना आपण. त्याचं कारण हे आहे, सगोत्री विवाह अजिबात चालत नाही. आणि त्याचा संबंध आता विज्ञानाने उघड केलेला आहे, त्यांनी स्वीकारला आहे. आपण DNA शब्द ऐकला असेल, RNA शब्द ऐकला असेल, हे ज्याच्या तपशिलात मी जात नाही. DNA आणि RNA, DNA तिथं आमूलाग्र बदल घडून आणले. सगळं विज्ञानाच्या सगळं विचारसरणीतच बदल झाला. ते ऍसिड आहे, एक प्रकारचं आम्ल जे आहे, त्या आम्लामध्ये जे काही विद्युत कण आहेत, थोडस खोलात शिरतो, जे काही विद्युत कण जमलेले आहे, त्या विद्युत कणाचा संबंध विश्वनिर्मितीशी आहे. त्या विद्युत कणामध्ये अनेक प्रकारचे, म्हणजे ते विद्युत कण ज्या व्यक्तीपासून निर्माण झालेले आहेत, त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचं आचरण, त्या व्यक्तीचं प्रभाव, हे सगळं त्या विद्युत कणामध्ये आहे. आता निघालेली जी वंशवादाची जी थिअरी आहे, ती हेच सांगते, त्यांनी स्वीकारलं आहे. मग आपलं जे गोत्र आहे, त्या गोत्रामध्ये ऋषीचे नाव असतात, नाही का. आपण सांगतोच काही ऋषीचे नाव. आपलं गोत्र काय, शांडिल्य आहे, भारद्वाज आहे, अंगिरस आहे, वगैरे वगैरे. मग हे DNA ने सिद्ध केलं आहे आता, की त्या अंगिरसापासून आपण त्यांची संतती आहोत. अंगिरसाचं जे ज्ञान आहे, तो ज्ञानाचा प्रवाह ह्या DNA द्वारा, ह्या आम्लाद्वारा, म्हणजे ते ऍसिड आहे, त्या ऍसिडमध्ये ही शक्ती आहे की ते एकाचं खूप बहु होते. म्हणजे ती व्यक्ती मृत झाली तरी त्या व्यक्तीचा जो मुलगा आहे त्याच्यामध्ये ते संक्रमित झालेलं असतं. DNA वंशवाद म्हणतात त्याला. आणि म्हणून सगोत्री विवाह चालत नाही. गोत्र एक असेल, ते भाऊ बहीणच असतात शेवटी. मग असो, तो मुद्दा आता फारसा मी चर्चा नाही करत, आपला विषय नाही आहे तो. मुद्दा लक्षात घ्या, त्या DNA मध्ये ही शक्ती आहे की ते वंशाचे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक, गुणधर्म, गुणसूत्र निर्माण होतात त्याच्यामध्ये, आणि ते पुढच्या पिढीपर्यंत चालत राहतात, चालतच राहतात, नष्ट होत नाही, अजिबात होत नाही. जगात नष्टच काही होत नाही हो, वेदाचा सिद्धांत आहे. वेदांताचा आपल्याला शिकवते इथे नष्ट काही नाही. नथिंग कॅन बी डिस्ट्रॉइड, नथिंग कॅन बी क्रिएटेड. तुम्ही त्याचे फॉर्म बदला फक्त, बस. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. आईन्स्टाईननी स्वीकारला आणि मोठा विज्ञानाच्या दृष्टिकोनात बदल करून दिलेला आहे. आणि या आईन्स्टाईनच्या त्याचं जे जगप्रसिद्ध इक्वेशन आहे, E=mc², हे माहित आहे आपल्याला सूत्र. म्हणजे ज्यांनी अभ्यास केला त्यांना, ज्यांनी नाही केलं त्यांनी श्रवण करून ठेवायचं. आता प्रसिद्ध आहे ते, वेदांताशी पूर्ण जुळून जाते. वेदांत म्हणते इथे निर्माणच काही झालेलं नाही आहे. हे म्हणतात नथिंग कॅन बी क्रिएटेड. मग आमचा अजातवाद काय सांगतो ते, गौडपादांच्या मांडुक्य उपनिषदावर ज्या कारिका आहेत ते हेच सांगतं, न कश्चित जायते जीवा संभोस्य न विद्यते एतत् उत्तमोत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते. हजारो वर्षापूर्वी हा जो सिद्धांत, जो आज आधुनिक विज्ञानाने स्वीकारला आहे, तेव्हाच सांगून ठेवलेला आहे. वेद निर्माण झाले त्यावेळेस. इथे तुम्ही कशाचा नाश करू शकत नाही का, कारण निर्माणच नाही झालं तर कशाचा नाश करणार. नथिंग कॅन बी क्रिएटेड. मग जे आहे ते शेवटी काय, अजातवादावर आलो आपण आणि स्वीकारलं वेदांमधलंच. मग कोणी जर विचारलं किंवा आधुनिक विज्ञानाने, सांगा बरं आमच्या विज्ञानात कुठे अजातवाद आहे, हे काय आता तुम्ही सिद्ध केलेला अजातवाद आहे म्हणून.
ही जी थिअरी आहे, ही डीएनएची थिअरी, हे डीएनएचा हा जो ज्ञान संप्रदाय पिढीमध्ये चालू राहतो, तो कुठे प्रकट होण्याचं कमी जास्त प्रमाण असू शकतं. त्या व्यक्तीची चित्तशुद्धी किती प्रमाणात झालेली आहे यावर ते अवलंबून आहे. तो तसाच आहे. अंगिरस ऋषींनी ज्या प्रकारे उपासना करून परमात्म्याला प्राप्त करून घेतलं, ही जी ज्ञान शलाका, ज्ञान किरण हे असेच्या असे आपल्या हृदयात आलेले आहेत. भारद्वाज गोत्रवाल्यांच्या हृदयात भारद्वाज ऋषींनी ज्या मार्गाने, आणि म्हणून आपल्या इथे आज्ञा दिली आहे वेदांनी, देव पितृ कार्याभ्याम मा प्रमदितव्यम. कशासाठी दिली? हे तो संप्रदाय टिकवण्याचा आहे. असो, विषय खूप वाढवला तर तो अफाट आहे. आपल्या मुद्द्याकडे वळूया की शेवटी आधुनिक विज्ञान आईन्स्टाईननी स्वीकार केलं, अद्वैत तत्वज्ञान. शॉपेनवर नावाचा तत्वज्ञ होता, त्यांनी स्वीकार केलं. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं पुस्तकाचं नावच आहे द वर्ल्ड ॲज विल अँड आयडिया. द वर्ल्ड ॲज विल अँड आयडिया. मग आपलं काय सांगतो, जग हे माहीत आहे. तो म्हणते विल, विल म्हणजे इच्छा, किंवा अँड आयडिया, आयडिया म्हणजे कल्पना. जग एक इच्छा आहे आणि कल्पना. आम्ही तेच म्हणतो की हे सगळं माईक आहे. मायाच आपल्या अंतःकरणात कामना निर्माण करते, इच्छा निर्माण करते. मग हे जग काल्पनिक आहे, हेच थिअरी आहे जी आता स्वीकारून राहिलेलं आईन्स्टाईनने ती स्वीकारली. शॉपेनवर नावाचं तत्वज्ञान, प्रसिद्ध तत्वज्ञ होता तो, त्यांनी स्वीकारले. मॅक्स म्युलरनी अद्वैत तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे. असो मुद्दा आपण हे आपला सुरू होता की भगवान व्यासांनी हे जे निर्माण केलेले आहे 4 वेद, या 4 वेदामध्ये 4 वेदांची नावं आपल्याला माहित आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मूळ मुद्द्यावर येऊया आपण याला. आणि मंत्र आणि ब्राह्मण याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अंतिम भागामध्ये, या मंत्र आणि ब्राह्मण भागाच्या अंतिम भागामध्ये उपनिषद निर्माण झालेली आहेत. उपनिषद जी आहेत त्या उपनिषद हे त्यांचा प्रकार आहे. तो प्रकार सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. अभ्यास करायच्या दृष्टीने हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो प्रकार आपण लक्षात ठेवला की उपनिषद सुद्धा बघा, त्यांचं वर्गीकरण शास्त्रांनी जे करून दिलेलं आहे ते किती विचारपूर्वक केलेलं आहे. सगळ्या उपनिषदांचं जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते आहे, उपनिषदांचे मंत्र जे आहे ते आहे मोक्षपर मंत्र असलेले उपनिषद आहे. योगपर आहे, योगाचा अभ्यास करणाऱ्यांनी योगपर असलेले ते उपनिषद आहे. आणि अधिक त्यांचा म्हणजे हे, एक मिनिट मी पाहतो थोडस, एक मला लक्षात येऊन नाही राहिलं, तोच फक्त पाहतो आहे मी. आणि त्यामुळे मोक्षपर, त्याला वेदांत परक म्हणतात. योग ज्ञान परक आहे, योग सिद्धांत परक, संन्यास धर्म परक आहे, आणि विष्णू स्तुती परक आहे. असे हे उपनिषदांचं वर्णन आहे. मग वेदांत सिद्ध परक जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न, मुंडक, मांडुक्य, गर्भ, गारुड हे इत्यादी उपनिषद आले. योग सिद्धांत परक म्हणजे अमृत बिंदू, बिंदू नावाचे 4-5 उपनिषद आहे, आपल्याला माहित आहे ते त्यामध्ये आलेले आहे. छुरिका, नाद, बिंदू इत्यादी उपनिषद. संन्यास धर्म परक, आश्रम उपनिषद, संन्यास उपनिषद, सर्वसार उपनिषद, ब्रह्म उपनिषद. आणि विष्णू स्तुती परक कैवल्य उपनिषद, नील रुद्र उपनिषद, अथर्व शीरस इत्यादी उपनिषद आहे. हे उपनिषदांचं वर्गीकरण केलं. आणि हे उपनिषद जी आहेत ती आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण ज्या शाखेमधून आलेलो आहोत त्या शाखेचं ज्ञान देण्यासाठी 4 शाखांमध्ये सर्व प्रजा विभागली गेलेली आहे. सर्व प्रजा म्हणतो मग भारतातली नाही, सर्व प्रजा. आर्य सनातन वैदिक धर्माचं जे हे आहे त्याचा प्रभाव सगळ्यांवर आहे, संपूर्ण विश्वावर आहे. ते काही फक्त भारतातल्या आर्य लोकांसाठी नाही निर्माण झालेले हे वेद, सर्व विश्वासाठी निर्माण झालेले आहे. आणि म्हणून ही सर्व प्रजा या वेदाच्या अधिपत्याखाली येते. आणि ही सर्व प्रजा 4 वेदांपैकी कुठेतरी एका याच्यामध्ये त्यांचं स्थान असतं. ऋग्वेदी आहेत, यजुर्वेदी आहेत, सामवेदी आहे, अथर्ववेदी सुद्धा आहे. बंगालच्या भागामध्ये अथर्ववेदी आपल्याला खूप दिसतात आहे. त्याचं विवरण हे आता आपण मुख्य पाहू. हे जे उपनिषदांचा विभाग जो झालेला आहे, या उपनिषदांचा विभागानंतर
उपनिषदांचा विभाग जो झालेला आहे, ज्ञानपरक, योगपरक, संन्यासपरक वगैरे वगैरे, हे जे आहे हे चारही आश्रमामध्ये अभ्यास करण्याचे विषय आहे. चारही आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या शाखेच्या वेदाचा अभ्यास करायचा आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये त्या वेदाच्या शाखेमध्ये ब्राह्मण ग्रंथात आलेले यज्ञ या कोणते ते यज्ञ गृहस्थाश्रमाने करायचे आहेत. पुढे वानप्रस्थ येतो, वयाच्या 45व्या वर्षी त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. वानप्रस्थ 45व्या वर्षापासून सुरुवात होते. त्या 45व्या वर्षापासून आपल्याला जे आपण पठन केलं होतं गृहस्थ असताना, कुठलं वेदमंत्रांचं जे पठन केलं होतं आपल्या शाखेच्या, त्या शाखेच्या वेदमंत्राचा अर्थाचं चिंतन करण्यासाठी वानप्रस्थ आश्रम आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो संन्यास आश्रम आहे की त्या अर्थाचं पठन करून हे सगळं विश्वामधलं सगळ्याशी वैराग्य धारण करायचं, बस ते ना त्यक्ते ना, त्याचा त्याग करायचा आहे ते. आणि मग त्या उपनिषदामध्ये जो उपनिषदांचा आणि वेदांचं जे मुख्य प्रतिपाद्य विषय आहे, काय आहे प्रतिपाद्य विषय? परमात्मा प्राप्त करून घेणे, बस. याच्या पलीकडे काही दुसरा विषय नाही. म्हणून वेदाचा नित्य अभ्यास सांगितला. तैसा वेद पद प्रतिपाद्य ईश्वरू, तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे, माऊलींनी सांगितलं. आणि वेदो नित्य मध्ये येतात ते यासाठी आहे. अशा या चार आश्रमावर आणि चार प्रकारच्या सृष्टी जी निर्माण झाली आहे, वर्णात्मक जी निर्माण झाली आहे, ही वर्णात्मक सृष्टीची हे विभाग आहे बरं का. चातुर्वर्ण्य मया सृष्ट, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि इकडे हे चार आश्रम, यामध्ये एकंदरीत संतुलन हे मुख्य स्तंभ आहे आर्य सनातन वैदिक धर्माचे. आणि मग आपण त्याचा त्या शाखेचा अभ्यास करायचा. आपण ज्या शाखेचं आहोत, त्रैवर्णियांना वेदांचा आदेश आहे, त्या कमीत कमी आपल्या त्या शाखेचा कमीत कमी एका श्रुतीचा तरी रोज म्हणावी होतो देवासमोर बसून. तेव्हा आपण त्या ऋषीशी जोडले जातो. कुठले? आपले गोत्र जे ज्या ऋषींचं आहे ते ऋषींच्या नावावरूनच गोत्र निर्माण झालेली आहे. आपण जर समजा यजुर्वेदी असो, म्हणा ईशावास्य उपनिषद, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कृतक कस्य सिद्धनु, रोज म्हणायचं फक्त एक देवासमोर पुरेसा आहे. आपण जोडले जातो त्या यजुर्वेदामध्ये. ज्या ऋषीच्या आश्रमात बसून ऋषींचे समोर आहे त्यांचे वंश जावं आपण, म्हणून त्या मुख्य ऋषीशी, याज्ञवल्क्य ऋषीशी सुद्धा जोडले जातो आपण. असो, मुद्दा तो लक्षात ठेवायचा. आणि आता आपण थोडा आपल्या मुद्द्याला, अजून मूळ मुद्द्यावर आलोच नाही आहे. ही सगळे प्रस्तावनाच आहे असं समजा आपण. आता हे चार वेद निर्माण झाल्यानंतर हे वेद जे निर्माण झाले, आपण सुरुवातीला गीतेमधला तो श्लोक संदर्भ त्याचा इथे घेतला आहे. त्या श्लोकाचा सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच प्रजापती, परमात्मा म्हणतो मी यज्ञासहित ही प्रजा निर्माण केली. आद्य पुरुष जो निर्माण केला त्याला ब्रह्मदेव म्हणतात आपण. बृहदारण्यक सुरुवातीला तो पहिला परमात्म्याच्या म्हणजे ब्रह्मवस्तूपासून वेगळा झालेला आहे, म्हणून तो जीवदशेमध्ये आलाय बरं का. ब्रह्मदेव हा जीवदशेतला प्राणी आहे. आपल्या जीवांपेक्षा खूप त्याला ज्ञान आहे खूप, पण त्याची सुद्धा बुद्धी, कारण त्यांनी ही सृष्टी निर्मितीचं कर्म आरंभलं. हो, आपल्याला आठवत असेल भागवत जे वाचतात त्यांना, सनत कुमारांनी काही ब्रह्मदेवाला आपल्या पित्याला प्रश्न विचारले, त्याला उत्तर नाही देता आला त्याचा, आणि त्याला खूप फार वाईट वाटलं ब्रह्मदेवाला. माझे पोरं मला प्रश्न विचारतात, मी याचं उत्तर देऊ शकत नाही, मी सगळी एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, सगळं केलं. आणि म्हणून त्यांनी आपल्या पित्याला आठवलं, परमात्म्याला, आणि तो परमात्मा हंसाचं रूप घेऊन प्रकट झाला. त्याला हंसगीता म्हणतात भागवत. ते मग सगळी माहिती म्हणजे ज्ञान दिलं मग त्याने. मग ब्रह्मदेवाला असं का हवं की ब्रह्मदेवासारखा ज्ञानी माणूस सुद्धा प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही? त्याचं फार मार्मिक उत्तर आहे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये. ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीच्या कर्मात इतका गुंतून गेला होता, आणि म्हणून त्याला कर्माचा संग जडला. कर्माचा उगम अज्ञानात आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून अज्ञानाचा संग जडला, आणि त्याच्या बुद्धीमध्ये तेवढ्या प्रमाणात अंधार निर्माण झाला. अज्ञान म्हणजे अंधार, प्रकाश, अज्ञान, ज्ञानस्थिती, आणि त्याला उत्तर सुचलं नाही. बघा,
म्हणून कर्माने आपल्याला मोक्ष मिळत नाही हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत का झाला? कर्माचं मूळच अज्ञानात आहे ना. अज्ञानामध्ये अज्ञान म्हणजे अभाव, अज्ञान म्हणजे अभाव आहे की नाही. अभावात कर्माचं मोह. व्यावहारिक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला पूर्ण लक्षात येईल. घरातली साखर संपली, मग काय करता तुम्ही? सकाळी सकाळी सगळ्यांना तर चहा हवाच आहे आजकाल. चहा पाणी झाल्याशिवाय त्या चक्रपाणीला आपण स्मरण नाही करत. इतकं चहाचं महत्व आहे सध्या. साखर संपली तर काय करतात तुम्ही? घरातून आवाज येतो साखर संपली आहे, त्याशिवाय चहा मिळणार नाही. घेतली पिशवी. मग काय होते? साखरेचा अभावातून तुम्हाला कर्मामध्ये ढकलल्या गेले की तुम्ही. नाही तर स्वस्त बसले होते छान. आधुनिक काळात आता टीव्ही आणि पेपर वाचत असं म्हणूया. पूर्वीच्या काळात चिंतनात होते, पण आता ते सगळं बदललं कलियुगाचा प्रभाव म्हणून. तिथून आला. पण स्वस्त बसलेले असताना, शांत बसलेले असताना या शांततेमध्ये भंग निर्माण कशामुळे झाला? साखरेच्या अभावामुळे. आणि म्हणून तुम्हाला साखर दुकानात जाऊन आणण्याचं कर्म करावं लागलं. सगळ्याच प्रकारचं कर्म अभावातून निर्माण होते, अज्ञानात निर्माण होते. हा वेदांचा सिद्धांत आहे. आणि ब्रह्मदेव तर अनेक जन्म हे सृष्टी निर्मितीच्या कर्मातच गुंतलेला आहे. म्हणून त्या कर्माचा संग जळला आणि त्यांनी पित्याला विनंती केली की माझं बुद्धी यामध्ये चालत नाही, तुम्हीच मला मार्गदर्शन करा. माझ्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर मला तर द्यावीच लागणार आहे. असो, मुद्दा लक्षात आला असेल आपल्या. इतकं ते ज्ञान जे आहे की त्या ज्ञानामध्ये ज्ञानाचा कर्म आणि कर्मफल, कर्मकारक आणि त्याचे फल जे अज्ञानामुळे निर्माण होतात, तिथे परमेश्वराच्या स्वरूपात त्याचा उद्गमच नाही आहे. म्हणून कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. हा वेदांताचा सिद्धांत यासाठी झाला. कर्म जास्तीत जास्त दुसऱ्या 10 कर्मांना प्रसवते आणखी, बस, बाकी काही नाही. म्हणजे अज्ञानाचीच वाढ होते, बाकी काय? अज्ञानाचीच वाढ होते. असो, मुद्दा लक्षात घ्या. फार मार्मिक मुद्दा आहे. अभ्यास करताना म्हणून चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धये वस्तुसिद्धीर विचारेण नान्यथा कर्म कोटी. विवेक चूडामणी मधला श्लोक आहे. चित्तस्य शुद्धये कर्म. कर्माचा उपयोग चित्त शुद्धी करून घेण्यापुरता आपण त्याचा करायचा आहे. न तो वस्तू उपलब्ध आहे. वस्तूची म्हणजे परमात्म्याची उपलब्धी नाही करून देत ते. वस्तुसिद्धीर विचारेण. वस्तूची म्हणजे परमात्म्याची सिद्धी म्हणजे प्राप्ती, ते ब्रह्मविचारानेच होते. ब्रह्मविद्ये झाले. ब्रह्मविद्या शिकून जे विचार निर्माण होतात असं म्हणूया आपण, त्या विचाराने परमात्म्याची सिद्धी होते. नान्यथा कर्म कोटिवे. कोट्यवधी कर्म कराना काय उपयोग नाही. परमात्म्याची सिद्धी नाही करून देऊ शकत असं आहे. 4 वेद निर्माण झाल्यानंतर आपण एक प्रस्तावनेतली प्रस्तावना म्हणूया आपण, अथर्ववेदाकडे जायचं आपल्याला, कारण आपलं उपनिषदच अथर्ववेदामधून आलेलं आहे. उपनिषद कशी निर्माण झाली ही बघितली आपण. वेद खूप मोठे आहे. इतक्या सगळ्यांचा सार रूपाने काढून वेदांत निर्माण झाला, ज्याला आपण उपनिषद म्हणतो. आणि हे उपनिषद जे आहे, हे उपनिषद वेदांचं सार सांगणारी आहेत आपल्याला. आणि म्हणून सगळा धर्म जो आहे आपल्याला वेद वाचायची गरज नाही. आपल्याला, आपण जर म्हणाल की मला प्रश्नोपनिषदाचा अभ्यास करायचा आहे, तर अथर्ववेदाची प्रस्तावना सगळी वाचून घ्यायची. म्हणजे आपल्याला प्रश्नोपनिषदामध्ये काय ध्येय आहे त्याचं सांगायचं. प्रश्नोपनिषद कशासाठी आपल्याला ते मंत्र निर्माण झाले, त्यांचा उद्देश काय आहे, काय सांगायचं आहे त्यांना, ते शिकवतं. 4 वेद निर्माण झाले. 4 वेदांचं जे त्याच्यामध्ये आलेले म्हणजे वेदांच्या अंतिम भागात आलेले उपनिषद निर्माण झाले. उपनिषदही खूप आहे हो. 250 उपनिषद आहे असा उल्लेख केल्याचा मी वाचलेला आहे. त्यातले 110 उपलब्ध आहे असंही वाचलं. आणि त्याच्यातल्या फक्त 10वर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. त्यातलं एक हे प्रश्नोपनिषद आहे. मग 10वरच का लिहिलं? कारण हे जे 250 उपनिषद आहे, काही 1 मंत्राचं, काही 2 मंत्राचे, काही 3 मंत्राचे. हरे राम 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 हरे हरे, हे 1 मंत्राचं उपनिषद आहे. म्हणून आता ह्या सगळ्यांवर भाष्य लिहिण्यापेक्षा या 10 मध्ये सगळ्याच 250चं सार आलं, म्हणून शंकराचार्यांनी 10 उपनिषदांवर भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे प्रश्नोपनिषद एक आहे. म्हणून शंकराचार्यांचं भाष्य हे त्याबद्दलचं, त्या उपनिषदाला काय नेमका अर्थ सांगायचा आहे तुम्हाला ते. आणि या उपनिषदामध्ये अनेक उपनिषद झाल्यामुळे 4ही वेदांमध्ये उपनिषद आले.
उपनिषदाचंही सार काढावं लागलं, कारण इतके वाचत बसणार आपल्याला वेळ नाहीये. आणि म्हणून प्रत्येक उपनिषदाचं सार जे आलेलं आहे ते त्यांच्या महावाक्यामध्ये आलेलं आहे. त्यांना महावाक्य म्हणतात. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, अथर्ववेदाचं जे वाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म, सामवेदाचं तत्वमसी, सगळ्यांना माहित आहे. आणि मग काय आता याचा अर्थ काय होतो की तत्वमसी हे वाक्य जे सामवेदाचं आहे, या सामवेदाच्या तत्वमसी वाक्यामध्ये संपूर्ण वेदाचं सार पूर्ण भरलेलं आहे. आजकाल ते येतात ना, काय ते पेन ड्राईव्ह नाही का, पेन ड्राईव्ह 500-500 गाणे असतात त्याच्या एका एवढ्या, हजारही गाणे असतात, काही असतात, संख्या बरीच असेल, तर नुसतं एक लावून दिलं की ते गाणे वाजत राहतात. मानव निर्मित यंत्रणेमध्ये जर इतकी प्रगती आहे, तर वेद परमेश्वराच्या मुखातून जे निघाले त्या वेदांमध्ये त्या प्रत्येक वेदाचं जे एक महावाक्य निर्माण झालं, ते महावाक्य म्हणजे पेन ड्राईव्ह आहे त्या उपनिषदाचं. या ऐकत बसा सगळं. आधुनिक भाषा वापरून सांगितलं दृष्टांत म्हणजे लवकर लक्षात येतो. त्या अथर्ववेदाचा पेन ड्राईव्ह लावून दिला की बस संपूर्ण वेद कशा करता निर्माण झाले हे सांगतो ते. असे हे 4 वेद जे निर्माण झाले, या 4 वेदांमध्ये एक मुद्दा आणखी आपण पाहून मग पुढे जो महत्वाचा आहे तो मुद्दा, त्या 4 वेदांमध्ये आपण एक शब्द ऐकलाय, वेदत्रयी असा शब्द ऐकला असेल आपण. वेदत्रयी, 3 वेद, 4 निर्माण केले, मग 3 का म्हटलं असा प्रश्न येतो कोणाला. बरं, त्या 3 वेदांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद 3च आहे. या अथर्वण वेदाचा उल्लेखच नाही आहे त्याच्यामध्ये. मग हे काय वेदाच्या बाहेर टाकलेलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो. वेदत्रयीमध्ये हे नाही, आणि सगळीकडे वेदत्रयीचा उल्लेख आहे. त्याचंही कारण आपण पाहू, अथर्व वेदाचा विचार करताना पाहू. आज जमलं तर आज पाहू, नाही तर आपण उद्या सुद्धा आपण घेणार आहोत एक प्रवचन आणखी, त्या प्रवचनामध्ये बघूया. वेदत्रयी जे आहेत ते ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3. मग काय याला काढलं असा प्रश्न येतो, तर त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण वेदांनीच दिलेलं आहे. अथर्व वेदाला एक विशिष्ट दर्जा, या 3 वेदांचा जो दर्जा आहे त्यापेक्षा एक वेगळा दर्जा त्याचा प्राप्त झालेला असल्यामुळे, कारण त्यातले विषय तसे आहे आणि त्यामुळे त्या वेदाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्या वेदाला या 3 पेक्षा वेगळं ठेवलं, किंवा 3च्या तुल्य तो वेद आहे असंही भाष्यकारांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. ते का लिहिलं ते आपण बघू नंतर. पण अगोदर हे जे 4 वेद निर्माण झालेले आहेत, या 4 वेदांबद्दल, त्या वेदांची जी हे सुचवल्या ऋषीमुनींनी, जेव्हा ऋग्वेदाच्या आश्रमामध्ये बसलेले जे ऋषीमुनी आहेत त्यांच्या हृदयामध्ये जेव्हा हे मंत्र स्फुरले, त्यावेळेस त्या मंत्राबरोबर त्यांना काय दिसलं प्रत्येक वेदांचं, ते फार महत्वाचं आहे. त्याचा अभ्यास करू. ऋग्वेदांच्या ऋषी जेव्हा ध्यानस्थ अवस्थेमध्ये गेलेले आहेत तेव्हा त्यांना वेदांच्या प्रतिमा दिसल्या, ऋषीमुनींना त्या प्रतिमा दिसल्या. त्यामध्ये तो वेदो भगवान जो आहे त्याच्या हात पाय आयुध, त्याचं मुख, त्याचा रंग, हे सगळं त्यांना दिसलं. आणि मग आता काय झालेलं आहे की बघा, हे 4 वेद व्यासांनी निर्माण केले, म्हणून प्रत्येक वेदामधलं प्रत्येक वेदाचं जी आहे ती प्रतिमा वेगळी झाली. प्रतिमा वेगळी झाली त्यांची, त्या वेदांचे ते वेदो भगवान जो तिथे त्यांना दिसला, त्याचे आयुध वेगळे झाले, त्याचे हातपाय वेगळे दिसले, त्याचं मुख वेगळ्या प्रकारचं आहे, त्याचा रंग वेगळ्या प्रकारचा आहे ऋग्वेदाचं. तसंच यजुर्वेदाचं, सामवेदाचं आणि अथर्वण वेदाचं. तर त्यामुळे असे हे जे दिसलेले आहेत त्यांचे आज कमीत कमी मंत्र पाहून घेऊ आपण, मग बाकीचं आपल्याला वेळ मिळाला तर त्याचं चिंतन नंतर करू. ऋग्वेदाचं जे दिसलेलं आहे ऋषीमुनींना ध्यानावस्थेमध्ये काय दिसलं, त्यांना पहिले जे आहे ऋग्वेदो श्वेतवर्ण, हा ऋग्वेद हा श्वेतवर्णाचा आहे. ऋग्वेदो श्वेतवर्णस्यात् द्विभुजो रासभाननः अक्षमालायुतः सौम्यः प्रीतश्चाध्ययन्योद्यत, इतकं त्यांना ध्यानामध्ये दिसलं. म्हणजे हा पहा, ऋग्वेदाचं सुद्धा वेगळे पण या याच्यात आहे, प्रतिमाच वेगळी झाली. बरोबर आहे, भगवान व्यासांनी एकच वेद होता, ते इतकं शक्य नव्हतं प्रत्येकाला एका आयुष्यात. म्हणून हा जो वेद निर्माण केला याचं वेगळे पण याच्यामध्ये त्यांना ध्यानावस्थेमध्ये दिसलं. ऋग्वेदामध्ये काय
ऋग्वेद हा जो आहे त्यांनी जो श्लोक आहे श्वेतवर्ण, हा तो श्वेतवर्ण शुभ्र वर्णाचा, श्वेत म्हणजे पांढरा नाही, शुभ्र अर्थ आहे त्याचा, शुभ्र वर्णाचा आहे श्वेतवर्ण हा. आणि द्विभुजो, दोन बाहू असलेला, त्याची प्रतिमा दिसली त्याला दोन बाहू आहे. रास भानना, हा गाढवाचं मुख आहे त्याला ऋग्वेदाला बरं. जो ज्ञान रूप आहे, प्रत्यक्ष ज्ञान त्याच्यामध्ये जे आहे वेदांचं ज्ञान, त्याचं मुख मात्र रासभानना हा आहे, म्हणजे गर्दभ मुख आहे, श्वेतवर्ण आहे, द्विभुज आहे, अक्षमालायुत, हातामध्ये अक्षमाला धारण केलेली आहे, सौम्य आहे. आणि प्रीतश्चा दयने द्युत, म्हणजे तो सतत अभ्यासामध्ये तत्पर आहे, सतत अभ्यास करणे, ज्ञान प्राप्त करून घेणे, हे ऋग्वेदाचं आहे. नंतर दुसरा आहे यजुर्वेद. यजुर्वेदाचं काय, अजास्य पीतवर्णस्या यजुर्वेदो अक्षसूत्रधृक वामे कुलिश पाणीस्तु भूतिदो मंगलप्रदः. हे यजुर्वेदाच्या आश्रमामध्ये, याज्ञवल्क्य ऋषींच्या आश्रमामध्ये, वैशंपायन ऋषींच्या आश्रमामध्ये, दोन्ही यजुर्वेदीच आहे. कथा माहित आहे आपल्याला किंवा माहित नसेल तर केव्हा तरी पाहू आपण. हे दोन्ही आहे. मुख्य वेद जो भगवान व्यासाने दिला तो वैशंपायनाला दिलेला आहे. आणि वैशंपायनाचे भाचे म्हणजे आपले याज्ञवल्क्य ऋषी, दोघांमध्ये भांडणं झाले वगैरे वगैरे, नंतर हा वेद वेगळा निर्माण झालेला आहे. त्याची कथा नंतर बघू आपण केव्हा तरी. मग त्याच्यामध्ये काय, अजास्य पीतवर्णस्यात्, त्याचं मुख जे आहे ते अज म्हणजे मेंढा, मेंढ्याचं त्याचं मुख आहे, पीतवर्ण पिवळसर वर्ण असा तो वर्ण असा. नंतर द्विभुज, तोही दोन बाहूचाच आहे, हातामध्ये काय आहे त्याच्या, वामे कुलिश पाणीस्तु भूतिदो मंगलप्रदः, दुसरा भूतिदो अक्षमाला व कुलिश धारण करणारा आणि मंगलमय असा आहे. हे यजुर्वेदाचं ध्यान अवस्थेमध्ये त्यांना जी प्रतिमा दिसली ज्या ऋषींना, त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. तिसरा सामवेद, श्लोक वाचून घेतो आज फक्त. नीलोत्पल दलाभासा सामवेदो हयानना अक्षमालान्वितो दक्षे वामे कंबूधर स्मृत. त्याच्या सामवेदाचा अश्वमुख आहे तो हयानन म्हणजे अश्वमुख, अश्वमुख नीलवर्णाचा आहे, द्विभुज आहे, दोन बाहू आहे, अक्षमाला धारण केलेली आहे आणि शंख धारण करणारा आहे. वामे कबुंधर स्मृत, अक्षमालान्वितो दक्षे वामे कंबूधर स्मृत, म्हणजे शंख धारण करणार. आता अथर्ववेदाचा, ज्याचा आपण आता अभ्यास सुरू करणार आहोत, अथर्वणाभिधो वेदो धवलो मर्कटाननः, मर्कटाननः अक्षसूत्रांच खट्वांगम बिभ्राणो यजनप्रिय, बिभ्राणो यजनप्रिय. मर्कटमुख, मर्कटामुख, माकडाचं तोंड आहे त्याच्या त्या वेदाच्या प्रतिमेला. नंतर धवलो, धवल आहे तो, द्विभुज आहे, अक्षमाला त्यांनी पण धारण केलेली आहे. आणि खट्वांग नावाचं जे वस्त्र आहे ते हातात धारण केले आहे आणि तो यज्ञप्रेमी आहे, यज्ञप्रेमी आहे. आणि आता हे चार याच्यामध्ये सुद्धा हा अथर्ववेद यज्ञप्रेमी म्हटलेला आहे. आणि वेदो ही यज्ञार्थम अभिप्रवृत्त, हे जे वचन ऋषींचं आहे हे वराहमिहिर नावाचे ज्योतिष जे होऊन गेले प्रसिद्ध ज्योतिषाचार्य वराहमिहिर, खूप मोठ्या ज्योतिषावर त्यांचे ग्रंथ आहेत, ते त्यांच्या याच्यामध्ये आहे. ते त्यांनी सांगून ठेवलेला आहे, त्यांनी सांगून ठेवलेला आहे की हा जो अथर्ववेद जो आहे तो अशा अशा वर्णनाचा आहे, यजनप्रिय. आणि पहा इथे आपल्याला त्या गीतेमध्ये असलेल्या श्लोकाची आठवण येते. अथर्ववेद यज्ञप्रेमी आहे. सगळेच वेद आहे बरं यज्ञप्रेमी आहे, म्हणजे असं ते करत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे, पण याचं प्रेम विशेष करू नये म्हणून सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाचक प्रजापती असं म्हटलं गेलेलं आहे गीतेमध्ये. कारण काय, याच्यामध्ये खूप मोठ्या यज्ञांचा विस्तार बराचसा झालेला आहे अथर्ववेदांमध्ये. त्याला वेगळं काढण्याचं कारण इथे आपल्याला लक्षात येईल आता की त्यामध्ये अशा प्रकारचे यज्ञ आहेत जे काही म्हणजे मानव जातीच्या मोक्षासाठी कामाचे नाही आहेत, ते असं म्हटले जाते त्याला. बाकी 3 वेदांमध्ये जे यज्ञ आलेले आहेत हे सगळे यज्ञ, प्रत्येक वेदाचे यज्ञ म्हणजे त्यांच्या ब्राह्मण भागात आलेले आहेत बरं का.
अथर्ववेदाचा ब्राह्मण भाग, ब्राह्मण ग्रंथ आहे, गोपथ ब्राह्मण त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये हे सगळे यज्ञाचं खूप सविस्तर वर्णन आहे. पाहू आपण, उद्या येणारच आहे ते, त्यामध्ये त्याचं तपशीलवार पाहू. अशा रीतीने हे 4 वर्ण जे आहे निर्माण झालेले, 4 वेद जे निर्माण झालेले आहे, त्या वेदांच्या ध्याना म्हणजे प्रतिमा ध्याना अवस्थेमध्ये त्या ऋषीच्या आश्रमातील लोकांना त्यांनी ते बघितलं, त्यांनी ते अनुभवलं, त्यांनी ते पाहिलं. ध्यानावस्थेमध्ये दर्शन होते बरं का. परा पश्यंती मध्यमा वैखरी, 4 वाणीचे नाव माहित आहे ना. परा बेंबीजवळ आहे किंवा दुसरी स्थान आहे लिहिलेलं, कुठे आढळेल आपल्याला मुलाधारचे, तिथे काही हरकत नाही आहे. पश्यंती ते बेंबीच्या वर आहे, पश्यंती जी आहे ती ते बेंबीच्या वर तिचं स्थान आहे. मध्यमा कंठामध्ये आणि वैखरी इथे, म्हणून पश्यंतीचं स्थान हृदय मानलेलं आहे. तिथे पश्यंती शब्द आहे, डोळे नाही आहे पण तिथे दिसते सगळं. या वाणीचे जप करा आपण, परा पश्यंती मध्यमा वैखरी, वाणीचे जप सुरू करा वैखरी वाणीने, तिला परेपर्यंत न्या. मध्ये तुम्हाला तुमच्या योगाचा मार्ग आहे हा. आपल्या ज्या स्पायनल कॉर्ड शब्द वापरतो, आपलं जे पाठीचा कणा आहे त्यावर विविध कमला आहेत, त्या कमलावर हे सगळे अक्षर जे निर्माण झाले ते आपल्याला दिसतात. पश्यंती, डोळे नाही पण दिसतात. बस. बिनु पग चलई सुनई बिनु काना, चौपाई आहे त्याच्यामध्ये तुलसीदासाची. त्या परमात्म्याचं हे महात्म्य आहे. त्याला पाय नाही पण तो चालतो, कान नाही पण तो ऐकतो, जीभ नाही पण तो सगळं बोलू शकतो. वेदवाणी त्याला जीभ नाही आहे पण सगळी वेदवाणी त्याच्याच मुखातून बाहेर पडलेली आहे. असो मुद्दा तो लक्षात घ्यायचा. आणि अशा रीतीने हे जे 4 वेदांच्या 4 प्रतिमा या ऋषींना आपल्या ध्यानावस्थेमध्ये दिसल्या. अथर्ववेदाचं आपण वर्णन हे मर्कटानन आहे. एक मुद्दा पाहून थांबू आपण. ऋग्वेदामध्ये जे वर्णन केलेलं आहे याचं रासभानना. बघा, गाढवाला आपण गाढव म्हणतो, पण तो ऋग्वेदाचं त्याची जी मुखाची प्रतिमा गाढवाची आहे, म्हणून गाढव हा गाढव नाही, गाढवाला गाढव समजणे आपला गाढव पण आहे असं म्हणूया. त्याच्यातून ज्ञान बाहेर पडलं, ते आनंद होतं. मायेच्या प्रांतातलं आहे आणि हे सगळे एक लक्षात ठेवायचं आहे, मुद्दा लक्षात ठेवायचा. अध्यारोप आहेत होय, याचा आपल्याला अपवाद करायचे आहेत, पण अध्यारोप सुद्धा अभ्यास कालापर्यंत सत्य असतातच, नाही का. सृष्टी ही संपूर्ण सृष्टीचा अध्यारोप आपण ब्रह्मवस्तूच्या अधिष्ठानावर केलेला आहे, पण आपण साधना करत आहे तोपर्यंत हे तर सत्य मानावंच लागेल ना. म्हणून याचा जो आहे रासभानन, गाढवाचा मुख आहे, असं आपण स्वीकारायचंच ते, त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे ते. नंतर अजा, अजा म्हणजे बकऱ्याचं त्याला तोंड आहे, बकरा मेंढा ज्याला म्हणतात ते तोंड आहे. सामवेद हयानना अश्वमुख आहे आणि अथर्ववेद मर्कट आहे, माकड. लक्षात ठेवायचं, या प्राण्यांमध्ये काहीतरी विशेषता असल्याशिवाय असं वेदांनी त्यांच्या प्रतिमा भाषा प्रकट नाही झाल्या. त्या एक माकडाचं सांगतो, बाकीचं नंतर आपण उद्या पाहू. मर्कटानना, माकडाला मध्ये अत्यंत जगात सगळ्यात जास्त औषधी ज्ञान माकडामध्ये आहे. तुम्ही पहा, माकड जेव्हा फिरत असते ना, झाडावरून या झाडावरून त्या, ते सगळ्या झाडाचे पानं खात नाही. जे झाड विषारी आहेत ते तोडून टाकते, ते वनस्पती विषारी आहे ते तोडत चालतं. विषारी याला कधी झाड लावणार, त्याला माहित आहे कोणते म्हणजे औषध आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. म्हणून माकड जास्तीत जास्त शिलाजीत खातं. शिलाजीत म्हणजे आयुर्वेदाचं मोठं औषध आहे. आपले जंगलामध्ये जे मोठमोठे निर्माण झालेले आहेत दगड, हे म्हणूया आपण पाषाण, त्यावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस आणि ते दगड यांच्यामध्ये एक प्रक्रिया घडते आणि त्याच्यावर एक असा लेअर येतो, त्याला अश्वजित हे म्हणतात, अश्वगंधा. शिलाजीत, चुकलं माझं ते अश्व नाही आहे, ते अश्वानन आहे. शिलाजीत, शिलेवर आलेला तो लेअर आहे, शिलाजीत म्हणतात. आणि जे शिलाजीत खातात त्यांचं ते शरीर एकदम दणकट असतं. माकड घरच करत नाही हो, उन्हात, हिवाळ्यात, थंडीमध्ये आणि पावसात झाडावरच बसलेलं असतं. शिलाजीतच्या भरोशावर असतं ते, असं समजायचं. असं आपण या वेदांच्या थोड्याशा प्रस्तावनेमध्ये इथपर्यंत आलो. आता उद्या आपण थोडंसं वेदांचं राहिलेलं या आता वेदाचे 1-2 मुद्दे पाहू. 2-3 मुद्दे आहेत. नंतर उद्याचा आपण सिलेबस बघून घेऊ, उद्या काय काय बघायचं आहे आपल्याला.
उद्या शांतीपाठ मंत्र जे आहेत त्या शांतीपाठ मंत्राचा मूळ उद्देश काय आहे तर थोडक्यात बघूया. नंतर याचं जे महावाक्य जे आपण आता महावाक्याचा उल्लेख केला, अयम आत्मा ब्रह्म, ते आपल्याला या वेदांशी कसं जोडून देणार आहे सार रूपाने, थोडक्यात वर्णन थोडक्यात आहे. आणि 6 प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत. त्याचा प्रश्नाची सुरुवात मुंडक उपनिषदांनी झालेली आहे. प्रश्नापासून तिथे सगळा वेळ ऋषीमुनींचा उत्तर देण्यात गेला आणि बाकीचे शिष्यांच्या मनात असलेले प्रश्न तसेच राहिले आणि त्या शिष्यांनी नंतर ते विचारले. तेच प्रश्नोपनिषद झालेलं आहे. ते मुंडक उपनिषदाच्या ब्राह्मण भागातून जे निर्माण झालेलं आहे त्याचं प्रश्नोपनिषद पुढे तयार झालं. अशा रीतीने हे जे उपनिषद तयार झाले त्याचा थोडक्यात आढावा अगदीच थोडक्यात घेऊ. त्याचं मूळ, त्याचा सेंट्रल आयडिया काय, मुख्य त्याचं कॉन्सेप्ट काय ते आपण उद्या बघूया. वेळ झालेली आहे आपली, आता इथे थांबतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. नमस्कार.